नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर अर्थकारण ही सिरीज चालू केलेली आहे आणि या सिरीजच्या माध्यमातून आपण सर्व आर्थिक विषय कव्हर करत आहोत. तुम्हाला सर्व आर्थिक विषयाची माहिती देणे हा आपला हेतू आहे. आज आपण ज्या गोष्टीबद्दल पाहणार आहोत ती आहे एफ डी. एफ डी म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट. आपल्या देशामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या एफ डी केल्या जातात, एफ डी म्हणजे काय असते, एफ डी कशा प्रकारे करायची, अशा प्रकारच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग आता आपण हा व्हिडिओ चालू करूया. तर तिला आपण हे पाहूया की नेमकं एफ डी म्हणजे काय असतं. एफ डी म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट आणि इलाज मराठीमध्ये मुदत ठेव असे म्हणतात. आपण एखाद्या बँकेमध्ये एखादी ठराविक रक्कम ही एखाद्या ठराविक कालावधीसाठी ठेवतो आणि ती रक्कम तेवढ्या ठराविक कालावधीसाठी ठेवल्यामुळं संबंधित बँक ही आपल्याला जास्त व्याजदर देते. त्यामुळं त्या पैशावर आपल्याला अधिक व्याजदर मिळतो. अशा प्रकारच्या ठेवीला फिक्स्ड डिपॉझिट किंवा मुदत ठेव असे म्हणतात. मुदत ठेवचे काही प्रकार सुद्धा आहेत. यामध्ये तिच्या कालावधीनुसार, तिच्या प्रकारानुसार मुदत ठेवचे वेगवेगळे प्रकार पडतात. मुख्यतः फिक्स्ड डिपॉझिटचे तिच्या कालावधीच्या आधारावर काही प्रकार पडतात. यामध्ये शॉर्ट टर्म फिक्स्ड डिपॉझिट आणि लॉंग टर्म फिक्स्ड डिपॉझिट अशा प्रकारचे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. यातला शॉर्ट टर्म फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे जे आपण कमी कालावधीसाठी फिक्स्ड डिपॉझिट बँकेकडे ठेवतो त्याला आपण शॉर्ट टर्म फिक्स्ड डिपॉझिट म्हणतो. आणि दुसरं आहे लॉंग टर्म फिक्स्ड डिपॉझिट. यामध्ये ज्या मोठमोठ्या रकमा आपण बँकेकडे 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष अशा प्रकारच्या जास्त कालावधीसाठी आपण बँकेकडे मुदत ठेव म्हणून फिक्स्ड डिपॉझिट म्हणून ठेवतो. अशा प्रकारच्या फिक्स्ड डिपॉझिटला लॉंग टर्म फिक्स्ड डिपॉझिट असं म्हणतात. हे दोन कालावधीनुसार फिक्स्ड डिपॉझिटचे महत्त्वाचे प्रकार आहेत. आता आपण या मुदत ठेवबद्दल, या फिक्स्ड डिपॉझिटबद्दल काही महत्त्वाच्या कन्सेप्ट पाहूया किंवा काही महत्त्वाच्या टर्म्स पाहूया. यामध्ये पहिली गोष्ट आहे प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजे ही ती रक्कम असते जी रक्कम तुम्ही बँकेकडे फिक्स्ड डिपॉझिट म्हणून ठेवणार आहात. दुसरी गोष्ट आहे टेन्युअर. टेन्युअर म्हणजे ही रक्कम तुम्ही किती कालावधीसाठी बँकेकडे ठेवणार आहात हा तो कालावधी असतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे इंटरेस्ट रेट. इंटरेस्ट रेट म्हणजे या तुमच्या ठेवीवर, या डिपॉझिटवर बँक तुम्हाला कोणत्या व्याजदराने व्याज देणार आहे त्यालाच हा इंटरेस्ट रेट असे म्हणतात. या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला फिक्स्ड डिपॉझिटबद्दल समजून घ्यायच्या आहेत आणि या गोष्टी तुम्हाला लक्षात सुद्धा ठेवायच्या आहेत. आता आपण व्याजदरानुसार मुदत ठेवचे म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटचे काय प्रकार पडतात ते पाहूया. पहिला प्रकार आहे सिंपल इंटरेस्ट. मित्रांनो, या सिंपल इंटरेस्टमध्ये तुम्ही जर का एखादी रक्कम एखाद्या ठराविक कालावधीसाठी ठेवली तर तुम्हाला तेवढ्या इंटरेस्टने वर्षाच्या शेवटी तेवढं व्याज मिळतं. उदाहरणार्थ, तुम्ही जर का 1 लाख रुपये ही रक्कम या सिंपल इंटरेस्टने म्हणजे 7% व्याजदराने एका वर्षासाठी बँकेकडे एफ डी म्हणून ठेवली तर तुम्हाला वर्षाच्या शेवटी 1,07,000 रुपये एवढं पूर्ण प्रिन्सिपल मिळेल, ज्यामध्ये 7,000 रुपये 7% या दराने तुमचं व्याज असेल. परंतु दुसरा जो प्रकार आहे, दुसऱ्या प्रकारामध्ये कंपाऊंड इंटरेस्टने जर का तुम्ही एफ डी ठेवली तर या प्रकारामध्ये तुम्हाला एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिट करावं लागेल. आणि यामध्ये समजा तुम्ही 1 लाख रुपये रक्कम जर का फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवली आणि तुमचा व्याजाचा दर हा 10% आहे तर या 10% व्याजदराने पहिल्या वर्षी तुम्हाला या 1 लाखावर 10,000 व्याज मिळेल आणि दुसऱ्या वर्षी तुमचं जे प्रिन्सिपल असेल हे आता 1,10,000 असेल आणि या 1,10,000 या प्रिन्सिपलवर तुम्हाला पुन्हा 10% व्याज मिळेल आणि हे 10% व्याज 11,000 असेल. आणि या व्याजामध्ये वाढलेली जी 1,000 रक्कम असेल ही 1,000 रक्कम मागच्या वर्षीच्या 10,000 या व्याजावर मिळालेलं व्याज असेल. त्यामुळं ते पुढच्या वर्षी 11,000 एवढं तुम्हाला व्याज मिळेल. आतापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये एफ डी म्हणजे काय आहे आणि एफ डीमध्ये असणाऱ्या ज्या छोट्या छोट्या टर्मिनॉलॉजी आहेत त्या आपण पाहिल्या, व्याजानुसार एफ डीचे प्रकार पाहिले, कालावधीनुसार एफ डीचे प्रकार पाहिले. आता आपण हे पाहूया की फिक्स्ड डिपॉझिट हे सुरक्षित असतं का. तर हो, भारतामध्ये बऱ्याच बँकांमध्ये, नॅशनलाइज बँकांमध्ये, मल्टीनॅशनल बँकांमध्ये, प्रायव्हेट बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट हे सुरक्षित असतं. त्यासाठी DICGCI डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ही एक संस्था आहे. ही संस्था तुमच्या डिपॉझिटचे इन्शुरन्स करते आणि एका बँकेच्या एका शाखेमध्ये तुमच्या एका अकाउंटवर 5 लाखापर्यंतचा इन्शुरन्स ही DICGCI ही संस्था तुम्हाला देते. त्यामुळं एका बँकेच्या एका शाखेमधील 5 लाखापर्यंतची तुमची फिक्स्ड डिपॉझिटची जी रक्कम असेल ती इन्शुअर्ड असते. त्यामुळं फिक्स्ड डिपॉझिट हे सुरक्षित आहे. आता आपण हे पाहूया की फिक्स्ड डिपॉझिट हे कोणी करावं. फिक्स्ड डिपॉझिट अशा व्यक्तीने करावं ज्यांच्याजवळ मोठ्या प्रमाणामध्ये किंवा मोठ्या अमाऊंटमध्ये रक्कम आहे, पैसा आहे आणि त्यांना ते अशा ठिकाणी गुंतवायचे आहेत जिथे त्यांना सेफ्टीसुद्धा पाहिजे आणि ठराविक रिटर्नसुद्धा पाहिजे. अशामध्ये जे व्यक्ती रिटायर्ड आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना फिक्स्ड डिपॉझिटमध्ये अधिक व्याजदर मिळतो. ज्येष्ठ नागरिकांना 0.50
म्हणजे अर्धा टक्का व्याजदर बऱ्याच बँका शिल्लक देतात. त्यामुळं ज्येष्ठ नागरिकांसाठी फिक्स्ड डिपॉझिट हा चांगला पर्याय आहे. आणि असे व्यक्ती ज्यांना जास्त प्रमाणामध्ये व्यवहार करायचे नाही आहेत, एकाच वेळेस फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे ठेवून नंतर त्यांना कायम व्याज मिळवायचं आहे किंवा कायम व्याज त्यांना मिळत राहिलं पाहिजे, अशा प्रकारच्या त्यांच्या अपेक्षा आहेत. अशा प्रकारच्या लोकांसाठी फिक्स्ड डिपॉझिट ही एक चांगली योजना आहे आणि ते त्यांचा पैसा फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवू शकतात. एकाच बँकेमध्ये सर्व पैसे ठेवण्यापेक्षा वेगवेगळ्या बँकेमध्ये तुम्ही जर का फिक्स्ड डिपॉझिट कराल तर तुम्हाला वेगवेगळ्या बँकेच्या ज्या फिक्स्ड डिपॉझिटच्या ऑफर्स असतील त्यामध्ये सुद्धा बेनिफिट मिळेल आणि जी काही पैशांची रिस्क असते ती सुद्धा कमी होईल. यासोबत DICGCI ही संस्था एका बँकेच्या एका शाखेतील डिपॉझिटवर 5 लाखापर्यंतच विमा देते व एकाच बँकेच्या एका शाखेमध्ये 5 लाखापेक्षा जास्त अमाऊंटच्या फिक्स्ड डिपॉझिट करायला टाळा आणि वेगवेगळ्या बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉझिट ठेवत चला. एकाच बँकेमध्ये सर्व पैसे ठेवू नका. आतापर्यंत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिटबद्दल बऱ्यापैकी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. या व्यतिरिक्तही तुम्हाला जर का अधिक माहिती पाहिजे असल्यास तुम्ही कमेंट करा, त्या प्रश्नांची आपण उत्तरं देऊया. आणि हो, फिक्स्ड डिपॉझिटच्या प्रिन्सिपल अमाऊंटवर टॅक्स लागत नाही. तुमची प्रिन्सिपल थोडी जास्त असेल तर त्या प्रिन्सिपलवर मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स लागतो. त्याची एक लिमिट आहे. त्या लिमिटच्या वर जर का तुम्हाला तुमच्या फिक्स्ड डिपॉझिटवर इंटरेस्ट मिळत असेल तर त्यावर हा टॅक्स लागतो. कारण की इंटरेस्ट हे तुमचं उत्पन्न असतं आणि टॅक्स हे या उत्पन्नावर लागतं. त्यामुळं फिक्स्ड डिपॉझिटच्या अमाऊंटवर टॅक्स लागत नाही, तर टॅक्स हा फिक्स्ड डिपॉझिटच्या इंटरेस्टवर लागतो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला FD बद्दल मी सर्व माहिती दिलेली आहे. अजूनही काही डाऊट तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही खाली कमेंट करा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेन. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आणखीन एखाद्या विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.